गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आमचं लग्न कसं झालंच्या पार्ट 4 मध्ये. तर कालच्या व्हिडिओमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की जे नाही करायला हवं होतं ते मी केलं आणि त्याचे रिझल्ट्स काहीतरी चांगलेच आलेत. तर मी काय केलं हे तुम्हाला आज सांगते. आम्ही दोघं एकमेकांना पहिल्यांदा भेटण्याआधी मी भूषणला मेसेजवर विचारलं होतं की आम्ही ट्रिपला अलिबागला चाललोय, तू येणार का? आता मला 110% माहिती होता हा मेसेज वाचल्यानंतर भूषण तर अगदी टेन्शनमध्येच आला असेल की काय ही मुलगी भेटायच्या आधीच अलिबागला ट्रिप प्लॅन करते. तर मी थोडं त्याला एक्सप्लेन केलं की बाबा मी एकटी नाही आहे, माझ्याबरोबर अजून 15 जण आहेत, माझे फ्रेंड्स, माझे भाऊ बहीण असे मिळून आम्ही 15 जण होतो. तेव्हा भूषण रेडी झाला आणि म्हणाला ठीक आहे चल मी येतो, पण त्याआधी आपण एकदा भेटूया. तेव्हाच आमची फर्स्ट मीटिंग झाली CCDमध्ये. आता त्याचा पॉईंट व्हॅलिडही होता की आपण ज्या मुलीला फर्स्ट टाइम भेटतोय आणि तिच्याबरोबर अजून 15 लोक असणार आहेत आणि ही जर टोळी चोऱ्यांची टोळी निघाली तर आपल्याबरोबर काही फ्रॉड झाला तर त्याआधी त्याला मला एकदा भेटायचं होतं आणि मीही ते एक्सेप्ट केलं. बरोबर होतं त्याच्या हिशोबाने. तर खूप लोकांच्या मनात हाही प्रश्न आला असेल की मी लगेचच कशी रेडी झाली त्याला अलिबागला घेऊन जायला, तेही एका अननोन पर्सनला. जेव्हा मी तुम्हाला माझी बाजू सांगेन ना तुम्हाला नक्कीच पटेल. ती मी तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये सांगते. आणि पूर्ण स्टोरी कंटिन्यू ऐकण्यासाठी आम्हाला प्लीज फॉलो करायला विसरू नका.